बास्ता नदी पात्रात पर्यटकांचा दुडगूस, मनसे आक्रमक. बास्ता नदी प्रदूषित, बुडून मृत्यूच्या घटनात वाढ. वाशिंदमध्ये नदीपात्रात पोहणे आणि दारू पार्टीवर बंदीची मागणी. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पोलीस व ग्रामपंचायतीला निवेदन. नमस्कार, आपण पाहत आहात खबर 24 तास. ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे बास्ता नदीपात्रात वाढणाऱ्या बाहेरील पर्यटकांच्या गर्दीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून वाशिंद शहर शाखेने वाशिंद पोलीस ठाणे आणि ग्रामपंचायतीला लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात बाहेरून पर्यटक बास्ता नदी परिसरात येत असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे. नदीत पोहणे, दारू पार्टी करणे, कचरा टाकणे आणि बेशिस्त वर्तन यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झालेत. नदीपात्र खोल असल्याने दरवर्षी काही तरुणांचा बुडून मृत्यू होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच नदीकाठी जाणाऱ्या महिला व शालकरी मुलींना काही टोळक्यांकडून त्रास होत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून गावाच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. याशिवाय ही होणारी गर्दी, बेशिस्त पार्किंग आणि कायदा सुव्यवस्थेचा समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. मनसेने नदीपात्रात पोहण्यास कायमस्वरूपी बंदी, धोक्याचे फलक, विकेंडला विशेष पोलीस गस्त आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. हे निवेदन वाशिंद पोलीस निरीक्षक, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आले असून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार यांनाही प्रत पाठवण्यात आली आहे. अधिक अपडेटसाठी पाहत राहा खबर 24 तास. बास्ता नदी परिसरातील वाढत्या समस्यांवर प्रशासन कोणती पावले उचलते याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.